झालेलं नव्हतं. आता माणिकरावच्या ज्या 3 मुद्द्यावर बैठकी झाल्या, एकतर कर्जमाफीचा विषय होता, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये त्याची एक समिती त्यांनी गठीत केली आणि 6 महिन्यात रिपोर्ट देऊन केंद्र सरकारला तो प्रस्ताव पाठवला जाईल, जेणेकरून उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. त्याची एक प्राथमिक तयारी आता प्राथमिकता आलेली आहे. दुसरं आम्ही सांगितलं की मी त्यांना प्रश्न विचारला आणि सरकारला मी एक प्रश्न केलेला आहे का जर रासायनिक खताले सबसिडी देता तर शेण खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे. मागणी नाही आहे आमची काही. रासायनिकला देता तर शेण खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की त्याचं उत्तर आम्ही देऊ. आणि दुसरं कर्जमाफीचं ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे, कर्जमाफी देऊ, परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही. कॅबिनेटपर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल. त्याच्यामुळे कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही. आमचं आंदोलन 28 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत. पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचा हवा सोडायची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखोपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही 28-29ला करू. सह्याद्रीवर ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय की 28-29 तारखेला होईल, तर बाकीच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का की त्या पण मागण्या राहिलेल्या आहेत? नाही, ते आता फक्त आता संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता, हा देवेंद्रजीचा मुद्दा आहे. आणि त्यांनी 10 डाव सांगितलं. आता आम्ही ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत. 7-12 कोरा कोरा कोरा. आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे. जेथपर्यंत ते कोरा करत नाही तेपर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. काही झालं तरी 72 कुछ भी होगा तो चलेगा, पण आम्ही तो देवेंद्रजीचा शब्द ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय त्यांना क्या हुआ तेरा वादा